या देशात या काही दिवसात जे काही घडलं याबद्दल बऱ्याच लोकांच्या मनात एक चिंतेचं वातावरण निर्माण झाले. यातच 20 तारखेपासून 25 तारखेपर्यंत जे काही जंतर मंतरवर झालं, त्यात ज्यांच्याकडे आपण देशाचं भविष्य म्हणून पाहतो त्यांनी देशाच्या पंतप्रधानांना घाण शिव्या दिल्या, अश्लील हावभाव केले. हेच ते आपल्या देशाचे तरुण आहेत का? आणि आता अशा प्रकारचे आंदोलन प्रत्येक गोष्टींसाठी करणार का? अशा अनेक प्रकारचे प्रश्न लोकांच्या मनात येत आहेत आणि यावर आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी सचिन खानेकर आणि तुम्ही पाहत आहात सचिन लाईव्ह. अभिजित दिपके आणि त्यांची कॉक्रोच जनता पार्टी स्वतःच्याच जाळ्यात अडकत आहे असं दिसतंय. नरेंद्र मोदी सध्या तरी त्यांना सोडण्याच्या मूडमध्ये दिसत नाहीत. यावर आपण तर चर्चा करणारच आहोत. त्याआधी या आंदोलनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊ. 20 तारखेला जो संसद भवनाकडे मोर्चा निघाला होता त्यात भरपूर प्रमाणात लोक आणि विद्यार्थी जमा झाले, परंतु त्या आधीची आंदोलनाची स्थिती लोक विसरून गेले. या मोर्चाच्या आधी या आंदोलनात लोकच येत नव्हती. त्यावेळी CJPच्या प्रवक्त्यांनी जाहीर केलं की सोनम वांगचुक यांना उपोषण सोडण्यास काहीतरी मार्ग द्या. लोकांनी आणि सेलिब्रिटींनी आंदोलनाला सपोर्ट करा. अशा प्रकारे सपोर्ट मागत असताना अचानक 20 तारखेला असं काय घडलं की मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली? हे खूपच महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे याच्या पुढचा व्हिडिओ नक्की बघा. या आंदोलनात ज्यांनी सीता मातेला आणि भगवान रामाला शिव्या दिल्या त्यांना लोकांनी लीगल नोटिसा पाठवायला सुरुवात केली आहे. आता अभिजित दिपके आणि त्यांची टीम पंजाबच्या प्रश्नावर अडकणार हे नक्की. लोक त्यांना पंजाबच्या शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न विचारायला लागलेत. पंजाब पेपर लीक आणि विद्यार्थी लाठीचार्ज यावर प्रश्न विचारल्यावर अभिजित दिपके लगेच टाळाटाळ करून प्रश्नाला बगल देत असल्याचं दिसत आहे आणि सतत जय भीमचा नारा आणि आंबेडकरांचा फोटो दाखवून आंदोलनाला जातीय स्वरूप दिल्याचं पण स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रातील या युवकाने जंतर मंतरवरील मंचावर छत्रपती शिवाजी महाराजांचा एकदा पण उल्लेख केला नाही की जय जयकार पण केला नाही. अरविंद केजरीवाल यांचे दिल्लीतील जय भीमवाले दगडफेक करणारे गुंड मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या कॅमेऱ्यात कैद झालेले आहेत. आता सरकार आणि पोलीस प्रशासन लवकरच त्यांचा समाचार घेतल्याशिवाय शांत बसणार नाहीत. एकंदरीत काय तर जय भीम आणि जय मीम यांनी एकत्रित येऊन केलेला हा मोर्चा होता असं येथे घडलेल्या घडामोडींवरून सिद्ध होत असल्याचं दिसतंय. पंजाबच्या प्रश्नावर गप्प बसणारी CJP उत्तर प्रदेशमध्ये पेपर लीकच्या प्रश्नावर आंदोलन करण्यास खूपच उत्साही असल्याचं दिसून येत आहे. नरेंद्र मोदींना हे लोक तानाशहा म्हणून हिणवतात, पण यांना जर खरंच तानाशहा पाहायचा असेल तर त्यांनी चीनला जाऊन शी जिनपिंग यांना पाहावं. नरेंद्र मोदी यांना अशा प्रकारच्या शिव्या यांनी दिल्या की ज्या आपण ऐकूही शकत नाहीत आणि तरीसुद्धा नरेंद्र मोदी यांनी यांच्या मागण्या पूर्ण करून इंस्टाग्राममार्फत विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. आता ही लक्षणे तानाशहाची तर नक्कीच वाटत नाहीत. सध्या रिझर्वेशन हटवण्याची मागणी जोर धरत आहे. शिक्षण व्यवस्थेतील सर्वात मोठी त्रुटी म्हणजे रिझर्वेशन. ज्याला मिळालं पाहिजे त्यालाच ते मिळालं पाहिजे. सध्या सोशल मीडियावर जे मीम्स बनत आहेत त्यात रिझर्वेशनवर पण थोडं बोला अशी मागणी कॉक्रोच जनता पार्टीकडे केली जात आहे. पण कॉक्रोच जनता पार्टी रिझर्वेशनवर कधीच आंदोलन करणार नाही, कारण रिझर्वेशनचा गैरफायदा सर्वात मोठा हेच उठवतात. नरेंद्र मोदींनी आता पेपर फुटी प्रकरणात मोठ्या प्रमाणात पावलं उचलायला सुरुवात केली आहे. त्यांनी नंदन निलकनी यांच्या नेतृत्वाखाली एक हाय पॉवर टास्क फोर्स बनवणार असल्याचं जाहीर केलं आहे. मोदींनी गेली 10-12 वर्षात या देशात बरेच बदल केले आहेत. आता काही लोकांना ते दिसत नाहीत, ही गोष्ट वेगळी आहे, परंतु मोदी जे काम हातात घेतात ते पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत. त्यांच्या या गुणविशेषामुळे ते प्रत्येक निवडणुकीत विजय मिळवतात. आता सध्या त्यांनी हे जे काम हातात घेतलं आहे त्यात त्यांनी कोणकोणत्या व्यक्तींना या टास्क फोर्समध्ये घेतलं आहे ते आपण पाहू. आपले आधारवाले आणि इन्फोसिसचे को फाउंडर नंदन निलकनी आहेतच. इस्रो चीफ S सोमनाथम आहेत. लॉजिस्टिक एक्सपर्ट अमृतलाल मीना यांनाही घेतलं आहे. एक्स एज्युकेशन सेक्रेटरी अनिता कारवाल याही आहेत. XIB डायरेक्टर तपन देका यांनाही घेतलं आहे. IIT मद्रास डायरेक्टर V कामाकोटी हे पण या फोर्समध्ये आहेत. यात मोदींनी अशी एक टीम बनवली आहे
ज्यात टेक्नॉलॉजीचे एक्सपर्ट आहेत, एज्युकेशनमधले एक्सपर्ट आहेत. यात IBच्या डायरेक्टरला पण घेतलं आहे, जेणेकरून पेपर लीक होण्याच्या समस्येवर लगेच व्यवस्था करता येईल. यात मोठमोठ्या संस्थेतील बुद्धिजीवी लोकांना पण घेतलेलं आहे. हे सर्व कशासाठी? तर या देशातील तरुणांना पुन्हा रस्त्यावर उतरायला लागू नये म्हणून, त्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी एका व्यवस्थेची निर्मिती केली जात आहे. या प्रकरणात संसदेत सुद्धा नवीन बिल आणलं गेलं आहे. यात पेपर लीक प्रकरणामध्ये 2 महिन्यात चौकशी पूर्ण करून दोषी आढळणाऱ्यांना 10 वर्ष कारावास आणि 5 ते 10 करोड रुपयांपर्यंत दंड वसूल करून परीक्षेचा खर्च पण त्यांच्याकडून वसूल करणे इत्यादींविषयी कठोर कायदे केले जाणार आहेत. आता आपण 20 तारखेला जंतर मंतरवर गर्दी का झाली या मुद्द्यावर येऊ. याचं कारण असं की सोनम वांगचुक यांना ज्या पद्धतीने सरकारने उचलून हॉस्पिटलमध्ये नेलं, त्यावर जनतेमध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार झालं आणि पावसाळी अधिवेशन असल्यामुळे याच काळात जंतर मंतरवर विरोधी पक्षाची नेते मंडळीही हजेरी लावायला लागली. आम आदमी पार्टीचे मागे असलेले लोक पुढे आली. त्यानंतर तुकडे तुकडे गँग पण या ठिकाणी जमायला सुरुवात झाली. त्यामुळे तिथं एक सरकार विरोधी आणि अराजकतेचं वातावरण तयार झालं. यातूनच लाठीचार्ज आणि इतर गोंधळ मोठ्या प्रमाणात झाला. खरं तर आपल्या देशातील तरुण एवढा त्रासलेला दिसतोय का, की देश विघातक शक्तींकडून त्याचा गैरवापर केला जातोय आणि विरोधी पक्षांकडूनही राजकीय फायद्यासाठी आगीत तेल ओतण्याचे काम होत आहे. तुम्हाला या बाबतीत काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारे तथ्य आधारित आणि राजकीय विश्लेषणाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत मी सचिन खानेकर, कॅमेरामन चैतन्य खानेकरसह आपली रजा घेतो. नमस्कार.